महाराष्ट्रामधून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती। पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक। विश्व हिंदू परिषदेकडून शिवजयंतीच्या दिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये विविध गावांमधील लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचं उघड। 14 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। स्टेटस ठेवणाऱ्यांवरती कारवाईची आमदार कल्याण शेट्टी यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। एसआरपीची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी। साताऱ्यामधील संगम माहुली इथे महाराणी तारा राणी यांच्या समाधीची दुरावस्था। शासनानं दखल घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करावा, स्थानिकांची मागणी। क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवून कबर काढून टाका, पहिल्यांदा निवेदन, नंतर संभाजीनगरला जाऊन कबर उद्ध्वस्त करू, बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचा इशारा। सरकारनं लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कारसेवा करतील, बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णींचा इशारा। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची प्रतिक्रिया। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना स्टंट यांनी करू नये, सपकाळे यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी। 16 मार्च ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हाबंदीचे आदेश। छत्रपती संभाजीनगरचे अप्पर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी आदेश काढले। नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय। ती कबर काढून फेकून द्या, ही आमची भूमिका। औरंगजेबाच्या कबरीच्या विषयी मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्येच राहावी, ती हटवली जाऊ नये, जेणेकरून औरंगजेबाचे कारनामे सदैव लक्षात राहतील, मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्र जाळून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे प्रयत्न सुरू आहेत। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामधून हटवण्यावरून सुरू असलेल्या वादावरती जितेंद्र आव्हाड यांची टीका। सर्व गोष्टीला सरकारचा देखील छुपा पाठिंबा आहे, आव्हाड यांचा आरोप। औरंगजेबाचं थडगं वाचवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज त्याच थडग्यामध्ये तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही, अतुल भातखळकर यांचा विरोधकांना इशारा। 27 वर्ष औरंगजेबाला इथे राहून राज्य करता आलं नाही, याचं प्रतीक ही औरंगजेबाची कबर आहे। एक प्रतीक म्हणून कबरीला हात न लावणं हेच योग्य ठरेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमध्ये काहीही चूक नाहीये। औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि बाकीचं सगळं बांधकाम काढा, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली आहे, आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन धस कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। आशिष विशाळबाबतचं पत्र आणि लेटर पॅड हे आपलं नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। आशिष विशाळ यांचाच कार्यकर्ता असल्याची कबुली सुरेश धस यांच्या पत्राच्या माध्यमातून व्हायरल झाली होती। बीडच्या आष्टीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेमधून आमसभेचं आयोजन। आमसभेमधून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं याचा ठराव एकमतानं मंजूर झालाय। धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्राबद्दलच्या करुणा शर्मा यांच्या अर्जावरती 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। मुंडे यांनी 2024 मध्ये निवडणूक शपथपत्रामध्ये करुणा शर्मा यांच्या मिळकतीचा उल्लेख नसल्याविषयी याचिका केली होती। उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल। संस्थानाकडून हा पुरस्कार प्रदान केला जाईल। संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्तानं होणाऱ्या तुकाराम बीज कार्यक्रमासाठी 2 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवले। पुण्याच्या डोंगर पायथा इथे आज तुकाराम बीज सोहळा। धाराशिवमधील 500 बेडच्या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पामध्ये 1000 रुपयांची तरतूद। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्यामधल्या सरकारचा खेळ सुरू असल्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांची टीका।
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधील 122 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण आरोपी कपिल देधिया याला अटक. मुंबई पोलीस आणि वडोदरा पोलिसांची संयुक्त कारवाई. गावदेवी इथल्या टोरेसच्या आर्थिक घोटाळ्यामधील सीलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू. एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीच्या नावावरती सेलिब्रिटींच्या मॅनेजमेंट कंपनीसोबत फसवणूक. जवळपास 25 सेलिब्रिटींना पैसेच मिळाले नाहीत. मल्हार प्रमाणपत्राच्या निर्णयानंतर खाटीक समाजामध्ये 2 गट. खाटीक समाजाच्या दुसऱ्या गटाकडून राणेंच्या निर्णयाचं स्वागत. मल्हार सर्टिफिकेट दिल्यामुळे समाजाची ओळख निर्माण होईल. हिंदू खाटीक समाजाच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया. विरारमधील 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. प्राचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडलं. दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. मुंबई महानगरपालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखांमध्ये घर. 4700 घरांसाठी लॉटरी. उद्यापासून अर्ज भरता येईल. म्हाडामध्ये हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट आता थांबणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या विभागामध्ये ऑनलाईन सुविधा दिल्या जातील. कार्यालयावरती येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय. हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक. हार्बर मार्गावरती ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी अशी विशेष लोकल धावेल. मध्य रेल्वेवरती सुद्धा आज मेगा ब्लॉक. ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल. सकाळी 10 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारच्या नंतर बंद राहणार आहे. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पाली खोपोली पुणे मार्गावरची अवजड वाहतूक सुद्धा बंद असेल. 1 एप्रिलपासून राज्यामधल्या सगळ्या वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक. अन्यथा दुप्पट टोल भरावा लागेल. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचे आभार मानले. उत्तर मुंबईमध्ये एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. अनधिकृत बांधकामांवरती कठोर कारवाई केली जावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश. राज्यामध्ये उन्हाचा पारा 40च्या पार. पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता. सोलापूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलं. आज 40.3 अंश इतका तापमानाची नोंद आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून उष्णतेची लाट. परभणीचं तापमान 38 अंशांवर. नागरिक हैराण. सरकारी शाळेमधील 1ली ते 8वीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये घ्या. आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. मराठवाडा आणि विदर्भामधल्या परिस्थितीचा अभ्यास न करता एसी कॅबिनमध्ये बसून आमच्यावरती धोरण लादलं जातंय असाही आरोप. धाराशिवमधील कळंब तालुक्यामधल्या तांदळवाडी शिवारामध्ये भारत सोंदे यांची पाण्याच्या अभावी सीताफळाची बाग करपली. शेतकऱ्यानं 2 एकरावरची सीताफळाची बाग जेसीबीनं उखडून टाकली. घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारनं खुशखबर दिली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय. बावनकुळेंची घोषणा. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महानगरपालिकेला जाग. गेल्या 5 वर्षांमधील लेखा परीक्षण अहवालाविषयी केला खुलासा. नाशिक मनसे नेत्यांची मुंबईमध्ये राज ठाकरेंसोबत बैठक पार पडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिलं जाईल. घाईगर्दीमध्ये कोकाटेंचा निकाल दिलाय. कोकाटेंच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका करणारे वकील सतीश वाणी यांचा आरोप आहे. या संदर्भामध्ये राज्यपालांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती. निवडणुकीला किती खर्च होतो हे बघण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यांना फक्त न्याय देण्याचा अधिकार आहे. कोकाटे यांच्या शिक्षा स्थगितीच्या प्रकरणी न्यायालयाच्या निरीक्षणावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. कोल्हापूर पोलीस प्रशासनानं योग्य तपास केला असता तर कोरटकर गजाआड राहिला असता. मुधोजीराजे भोसले यांचं कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना पत्र. बीडच्या स्वराजनगर भागामध्ये शिक्षकानं फेसबुक पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. बीडमध्ये पगार न मिळाल्यामुळे शिक्षकाची आत्महत्या. आपचे विजय कुंभार यांनी एक्सवरून दिली माहिती. 8 वर्ष शाळेसाठी काम केल्याच्या नंतर पगाराविषयी विचारणा केल्यावरती फाशी घे असं उत्तर मिळाल्याचं शिक्षकानं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकरी आणि शिक्षकांच्या आत्महत्या ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नक्षलवाद्यांच्या घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळला. जमिनीमध्ये पुरून ठेवलेली स्फोटकं निकामी करण्यात पोलिसांना यश.
विरार मांडवी हद्दीमध्ये प्रवासी बॅगमध्ये महिलेचं धड विरहित मुंडकं आढळल्यामुळे खळबळ. अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादामधून खून झालाय. माथेरानमधील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याची मोबाईल वादामधून हत्या. 2 जणांना अटक. माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पनवेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरती कार चालकाकडून अत्याचार. आरोपी अमोल पदरत याला अटक. बसस्टॉपवरती नेऊन सोडतो असं सांगून विद्यार्थिनीवरती अत्याचार. नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाला साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चालकानं शालिमार चौकामध्ये कार चालकासोबत हुज्जत घालून त्याला मारहाण केली होती. हिंगोलीच्या सेनगावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. घरकुल लाभार्थ्यांच्या अव्वाच्या सव्वा दराने रेती विकत घ्यावी लागते आणि त्यामुळे अवैध उपसा बंद करण्याची मागणी. ठाण्यामध्ये शाळकरी मुलांकडून महागडी कार चालवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. मालक आणि चालकाकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल. एबीपी माझाच्या बातमीनंतर वाहतूक विभागाची कारवाई. जळगावच्या चोपडा तालुक्यामधील अंकलेश्वर बुरहाणपूर राज्य महामार्गावरती प्रवासी बसची कंटेनरला मागून धडक. अपघातामध्ये 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जळगावच्या 40गावमध्ये एका शाळेमध्ये संस्था चालकाकडून लूट करण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारामधून दमदाटी करून 1 कोटीपेक्षा अधिक रुपयांची लूट. अशोक खलाने याला अटक. विरार पश्चिमेमधल्या दत्तानी मॉल आयटी पार्कच्या मागच्या झोपडपट्टीला आग लागल्याचं कळतंय. या आगीमध्ये 25 झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत. वाशिमच्या आसेगाव ते धानोरा मार्गावरील फाळेगाव या ठिकाणी धावत्या कारच्या इंजिनाला आग लागली. इंजिनाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारनं पेट घेतल्याची माहिती. समृद्धी महामार्गावरती पालखेड गोळवाडी शिवारामध्ये भरधाव कारनं पेट घेतलाय. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील जुनी शेमळी इथल्या धनदाई माता डोंगरावरती आग लागली. या आग भडकल्यामुळे डोंगरावरील अनेक वृक्ष आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जळून खाक झाली आहे. रायगडच्या रोहा इथल्या शेडसई गावामध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागली. 26 बकऱ्यांचा होरपळ मृत्यू. चंद्रपूरच्या घोडाझरी तलावामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू झालाय. तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेले असताना दुर्घटना घडली आहे. तमिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, मात्र तमिळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून पैसे कमवतात. हे लोक ढोंगी आहेत. पवन कल्याण यांची तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर टीका. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन हे आजपासून 5 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावरती. सोमवारी लॅक्सन हे पंतप्रधान मोदींसोबत भारत न्यूझीलंड या संबंधांवरती चर्चा सुद्धा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प उचलणार मोठं पाऊल. 41 देशांना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यावरती बंदी घातली जाणार आहे. या संदर्भामधील याद्या तयार करण्यात आल्याची माहिती. ट्रम्प यांनी लादलेल्या 25% करांमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. F-35 लढाऊ विमानांचा करार कॅनडाकडून रद्द केला जाण्याची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लागला पत्रकाराचा माईक. जॉईंट बेस अँड्र्यूज इथे विमानामध्ये बसण्यापूर्वी ट्रम्प हे पत्रकारांसोबत संवाद साधत होते. अमेरिकन सेंट्रल कमांड फोर्सेस आणि इराकी इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी फोर्सेसच्या संयुक्त कारवाईमध्ये आयसिसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या अबू खदिजा याचा मृत्यू झालाय. पाकिस्तानमध्ये ट्रेन अपहरण करणाऱ्या बलुचिस्तानचा लिबरेशन आर्मीने सर्व 214 ओलिसांना मारल्याचा दावा. पाकिस्तानला ओलिसांच्या देवाणघेवाणीसाठी 48 तासांचा वेळ देण्यात आला होता. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 19 मार्चला पृथ्वीवरती परततील. नासाच्या क्रू 10 या मोहिमेच्या अंतर्गत सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती परततील. कर्नाटकमधील हम्पीमध्ये होळीच्या उत्सवात परदेशी पर्यटकांचा उत्साह. परदेशी नागरिक सुद्धा होळीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाले. वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलाय आणि या स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलंय. छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरती छप्पर फाड कमाई. देशामध्ये 600 कोटींची कमाई करत छावानं किंग खानच्या पठाणला मागे टाकलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.